स्मरणार्थ श्री नवखंडीनाथ चषक 2025 या स्पर्धेचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातील दुसरा सामना म्हाळुंग क्रिकेट क्लब विरुद्ध मानदेवी क्रिकेट क्लब मान या दोन संघांमध्ये सामना निश्चितच मैदानावरती सुरू झालाय। पहिला चेंडू आणि पहिल्याच बॉलवरती निलेश मोहिते यांच्यावरती केलेलं आक्रमण, हरी पाडळे यांच्या बॅट मधून बॉल मैदानावरती डीप काऊ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार। षटकारानं सुरुवात मैदानाच्या आतमध्ये हरी पाडळे करत आहेत। या अगोदरच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहिलं जे संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये पाहायला मिळाले ते 4 संघ, तर लॉसच्या माध्यमातून आलेले 2 संघ, एकूण 6 संघ आजच्या दिवसामध्ये एकमेकांच्या आमने सामने भिडतील। हिंजवडी चषकाचा चॅम्पियन होण्याचा मान पटकावलाय म्हाळुंगे संघानं आणि नक्कीच जिथून शेवट केला होता मागच्या स्पर्धेमध्ये तिथूनच केली आहे सुरुवात। हरी पाडळे यांच्या बॅट मधून आणखीन एक षटकार। चिकनी पतली कमर ऐसे ना हिला, आजा मेरे ताल से तो मिला। पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर देखील मैदानाच्या आतमध्ये मोठा बिगिट येताना पाहायला मिळालाय। हलक्यातनं यावेळेचा बॉल मैदानावरती स्टेअर केलाय। पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये नक्कीच निलेश मोहिते जे मानदेवी क्रिकेट क्लब मान संघाचे प्रमुख गोलंदाज आहेत ते मैदानावरती पाहायला मिळत आहेत। पहिल्या ओव्हरमध्ये हो शुभम सुतार पहिल्याच बॉल फेस करतायत। पहिल्या चेंडूवरती कुठल्या प्रकारे घाई केली जात नाहीये, पहिला बॉल सन्मानपूर्वक खेळलाय आणि मैदानामध्ये या चेंडूवरती एक सिंगल जी नक्कीच घेतली जाते। धावफलकावरती 14 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना या 14 पैकी 12 धावा या पहिल्या 3 बॉलवरती आलेल्या आहेत। हरी पाडळे जबरदस्त स्टार्ट पहिल्याच ओव्हरमध्ये खऱ्या अर्थानं निलेश मोहिते यांच्यावरती आक्रमण चढवलं आणि पहिल्याच ओव्हरमध्ये एक चांगल्या स्थितीमध्ये पोहोचताना म्हाळुंगे क्रिकेट क्लब या संघाला आपण पाहतोय। स्वर्गीय पैलवान रोहिदास तात्या मारणे यांच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर पैलवान भावेश उर्फ बंटी भाऊ मारणे आणि खरं तर नवखंडीनाथ क्रिकेट क्लब उरवडे आणि समस्त ग्रामस्थ मंडळी उरवडे यांचं एक जबरदस्त आयोजन, एक जबरदस्त नियोजन जे तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतंय। मुरकुडे स्पोर्ट अकॅडमीच्या या भव्य क्रीडांगणावरती खऱ्या अर्थानं हा थरार रंगलेला आहे आणि स्पर्धेचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातील सामना क्रमांक 2 मैदानावरती मानदेवी क्रिकेट क्लब बाण विरुद्ध आपण पाहतोय म्हाळुंगे क्रिकेट क्लब या 2 संघांमध्ये ही मॅच मैदानावरती रंगलेली आहे। अगदीच आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये मुळशी तालुक्यातील बलाढ्य संघ म्हणून या संघांची ओळख आहे आणि एकमेकांचे चांगले मित्र नक्कीच आज मैदानावरती एकमेकांचे आमने सामने आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत। नुकताच पार पडलेल्या हिंजवडी चषकामध्ये आपण पाहिलं खऱ्या अर्थानं चॅम्पियन होताना म्हाळुंगे संघाला, तर उपविजेता होताना पिरंगुट क्रिकेट क्लब टीमला आपण पाहिलं। कासारंबोली अंबडवेट टीम 3ऱ्या क्रमांकाचे मानकरी, तर 4र्थ क्रमांक कोळवण क्रिकेट क्लब या संघांनी निश्चितच या अगोदरची स्पर्धा गाजवली आणि ते सर्व संघ आता एकाच दिवसामध्ये एकाच हाफमध्ये खेळताना पाहायला मिळतात। प्रतीक वाबळे तयार, दुसऱ्या ओव्हरसाठी आलाय। पहिला बॉल उजवेष्टीच्या बराचसा बाहेर, पंचांचा इशारा तो वाईड चेंडू असणार आहे। एक अतिरिक्त धाव या चेंडूवरती प्राप्त होईल। एका धावेनं धावफलक मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचेल। स्कोरकारवरती 15 धावा आहेत। एक भव्य दिव्य क्रीडांगण खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आणि आतापर्यंत जर या खेळपट्टीवरती तुम्ही पाहिलं तर अधिक करून या खेळपट्टीवरती बॅटरचा बोलबाला राहिलेला आहे। हाय स्कोरिंग मॅचेस या मैदानावरती आपण पाहिल्यात। एका दुसरे सामने खरे तर लो स्कोरिंग झाले, परंतु बॅटर्स या मैदानावरती हावी ठरलेले आहेत आणि यावेळेसचा बॉल लॉफ केलाय लॉंग ऑनच्या दिशेनं
बॉल एका टप्प्यावरती पोहोचतोय तो सरळ सीमा पार आणि या चेंडूवरती शुभम सुतार यांच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत चौकार. चौकार मैदानामध्ये आलाय आणि या चौकाराच्या मदतीने संघाचा धावफलक मात्र पुढे जाऊन पोहोचेल. 19 धावा या मैदानामध्ये पाहायला मिळतात. प्रतीक वाबळे षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दुसरं हाताळण्यासाठी आलाय. नक्कीच संघानं त्याच्यावरती विश्वास दाखवलेला आहे आणि सातत्यानं तो सुरुवातीला गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. बॉल हवेत इनफिल्डला मैदानावरती क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. प्रसन्न ओझरकर पाठलाग तर करतात परंतु बॉल डी पेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेस देखील चौकार. तेवीस धावा धावफलकावरती आहेत. सुंदर सुरुवात खऱ्या अर्थानं दोन्ही बॅटर्स मैदानावरती करतायत. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा कव्हर्सला खेळला गेलाय. या चेंडूवरती एक सिंगल मैदानामध्ये प्राप्त होते. सुरुवात हरी पाडळे यांनी केली षटकारांनी आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर शुभम सुतार ते देखील आक्रमक पवित्रा घेताना पाहायला मिळालेले आहेत. 2 चौकार आणि त्यानंतर एक सिंगल. ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी हरी पाडळे मैदानावरती तयार. पुढचा चेंडू फुलटॉस. खराब चेंडू होता त्याच्यावरती घेतलाय पुरेपूर समाचार. मुळशी तालुक्याचा ढाण्यावाग हरी पाडाळे ठोकताच खणखणी षटकार. थँक्यू. दरम्यान इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते बिमर साठी. ऑर्ध वेस्ट चेंडू आहे की नाही हे नक्कीच या ठिकाणी पाहिलं जाणार आहे. टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तिसरे पंच संजय भालेराव सर चेक करतील आणि योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. क्रिकेट स्पोर्टच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पाहतोय प्रामुख्याने आदरणीय दीपकजी मंडले सरांच्या मार्गदर्शनाखाली अमितजी भुजबळ सर आणि संपूर्ण टीम तिसरे पंच कळतात. फेअर डिलिव्हरी आहे आणि नक्कीच या चेंडूवरती षटकार पाहायला मिळेल. सुंदर काम क्रिकेट स्पोर्ट्स आपण पाहतोय. अगदीच 3 कॅमेऱ्याच्या साह्याने या स्पर्धेचं युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जगभरामध्ये ते प्रक्षेपण होताना आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान षटकार आलाय आणि या षटकारानं धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. 30 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर करवरती आहेत. मालिकावीरासाठी 2 व्हीलर बाईक, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर साठी ब्रँडेड स्पोर्ट्स सायकल. दरम्यानचा बॉल लॉफ्ट केलाय ऑन साइडला. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे पोहोचलेत. निलेश मोहिते डीप मधून चांगल्या पद्धतीने बॉल फील्ड केला गेला आणि त्यानंतर घेतली ती एक सिंगल. या एका धावेबरोबर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 31 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. बॅक टू बॅक आपण जर पाहिले तर 2 स्पर्धेमध्ये फायनल खेळणारे आणि निश्चितच एका ठिकाणी चॅम्पियन झाली इंजवडी चषकामध्ये तर शिवप्रेमी चषक जांबे या स्पर्धेमध्ये उपविजेता राहिलेले आहेत म्हाळुंगे क्रिकेट क्लब. शुभम सुतार भन्नाट फॉर्म मध्ये आहेत या सीझन मध्ये आणि केले काही सीझन्स गाजवत आहेत. दरम्यानचा बॉल पुन्हा एकदा एका टप्प्यावरती एक सुंदर प्रहार. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. Jazz in the mix. थँक्यू. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला गेलाय आणि 12 चेंडूंच्या अखेरीस बिनबाद 35 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेल्या. पॉवर प्ले मध्ये पूर्णतः डॉमिनेट केलेला आहे. वर्चस्व गाजवलंय म्हाळुंगे क्रिकेट क्लब या संघानं. मुळशी तालुक्यातील खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर निश्चितच एक ताकदवर आणि एक बलाढ्य संघ म्हणून सातत्यानं म्हाळुंगे संघाचं नाव प्रामुख्यानं घेतलं तर तितकाच ताकदवर असणारा मांडवी क्रिकेट क्लब मान हा संघ आहे. त्यामुळे निश्चितच आता पहिल्या 2 ओव्हरमध्ये तुम्हाला चांगला स्कोअर पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला मांडवी क्रिकेट क्लब मान संघाकडे देखील ताकद आहे कमबॅक करण्याची. प्रसन्न ओझरकर संघाचे संघनायक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखवत आहेत. फुलटॉस बॉल पहिला चेंडू हरी पाडाळे
सरळ भिरकावलाय ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे मैदानामध्ये उठतात अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकला तोफेचा गोळा षटकार. थँक्यू. आतापर्यंत इनिंग मध्ये 2 फुलटॉस टाकले गेलेत आणि या दोन्ही फुलटॉस वरती फुलटोल वसूल केलेले आहेत फलंदाजांनी. षटकारांची भाषा बोलली जाते. 41 धावा स्कोर वरती आहेत प्रसन्न ओझरकर. यावेळेस देखील मैदानावरती धीम्या गतीने चेंडू टाकला होता. पिक केलाय बॉल पाठवला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा षटकार. हरी पाडाळे ऑन फायर. थँक्यू. या हंगामामध्ये हरी पाडाळे या खेळाडूंनी नक्कीच या सीझनची सर्वाधिक फास्टेस्ट 50 पूर्ण केलेली आहे. 10 चेंडूवरती 50 धावा शिवप्रेमी चषक जांबे या स्पर्धेमध्ये पूर्ण केलेल्या आहेत. तर आता नक्कीच मैदानावरती भन्नाट फॉर्म मध्ये भन्नाट टच मध्ये दोनही खेळाडू आहेत. धावेंचा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती इथे ओघ जो आपल्याला पाहायला मिळतोय. 47 धावा 2 षटकार आलेत लागोपाठ. ओहो हो. यावेळेचा बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेर. वाईट बॉल. नवखंडीनाथ क्रिकेट क्लब बोरवडे संघाचे असणारे आयकॉन खेळाडू आणि खरतर भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. जर्सी क्रमांक 555 अर्थातच ओमकारदादा शेलार उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. 48 रन 48 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. परत एकदा स्लोवर 1 आणि हा स्लोवर 1 रीड केलाय ओळखलाय हरी पाडाळेच्या बॅट मधून. ब्रँडेड फटका देतोय 440 चा झटका. लागोपाठचा तिसरा षटकार. थँक्यू. आणि या षटकाराबरोबर टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. महाळुंगे क्रिकेट क्लब संघाचं सांघिक अर्धशतक पूर्ण होत आहे. केवळ आणि केवळ 15 चेंडूवरती बनवलं गेलं त्या 54 धावा 54 रन. अजूनही 15 बॉल आहेत. पहिल्या 15 वरती 54 झाल्यात. ओ यावेळेसचा चेंडू मैदानावरती नक्कीच भन्नाट वेग दाखवला. या अगोदर थोडासा चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळाला परंतु या चेंडूवरती थोडासा वेग वाढवला प्रसन्न यांनी. त्यानंतर मात्र बॉलर लाईनचा बॉल खऱ्या अर्थानं हरी पाडाळे पूर्णतः बॅट वरती प्रॉपर मिडल करू शकलेले नाहीयेत. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल आणि या सिंगल बरोबर धावफलकावरती 55 धावा. या सीझनचा एक सक्सेसफुल संघ म्हणून म्हाळुंगे संघाकडे आपण पाहतो. आणि याच मैदानावरती सरपंच उपसरपंच चषक वांजळे माळेगाव या स्पर्धेमध्ये विजयी होताना विजेता होताना चॅम्पियन होताना या संघाला आपण पाहिले. हो यावेळेस मात्र बॅटची कडा अखेर प्रसन्न ओझरकर यश मिळवतायत. आणि खऱ्या अर्थानं जी जोडी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडत होते ती जोडी फोडण्यामध्ये यश मिळवलंय. नाव आहे संघाचे संघनायक प्रसन्न ओझरकर. खड्ड्यात पडलं की थोडं. शुभम सुतार मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत आणि शुभम बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती कॅप्टन अजिंक्य खैरे आता मैदानावरती दाखल होत आहेत. एका बाजूला मान संघाचे संघनायक प्रसन्न ओझरकर बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. ओव्हर मध्ये 3 षटकार आले. एक वाईट बॉल आला. खर्चिक हे षटक राहिलं होतं आणि नक्कीच मैदानावरती या षटकामध्ये कमबॅक करण्यासाठी विकेटच घ्यायची होती आणि ती विकेट मिळवली प्रसन्न यांनी. 55 धावा. पहिलाच बॉल रिव्हरचा फटका खेळण्याचा अटेम्प्ट. बॉल मैदानावरती हवेमध्ये होता. भरपूर वेळ 2 क्षेत्ररक्षकांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु दोघांच्या मधोमध चेंडू पडलाय आणि त्यानंतर आलेली एक सिंगल आहे. या एका धावे बरोबर धावफलक मात्र पुढे जाऊन पोहोचते. 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावा झालेल्या आहेत ते 56 अर्थात 56 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिला विकेट डाऊन झालेला आहे आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर तिसऱ्या ओव्हरच्या 5व्या चेंडूवरती मैदानामध्ये शुभम सुतार बाद झालेले आहेत. 3 षटकांनंतर 18 चेंडूंनंतर आपण जर पाहिलं
तर एका चांगल्या स्थितीमध्ये एका मजबूत स्थितीमध्ये निश्चितच आपल्याला म्हाळुंगे क्रिकेट क्लब हा संघ पाहायला मिळतोय. या हंगामामध्ये खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर म्हाळुंगे क्रिकेट क्लब या संघानं प्रभावित केलेला आहे आणि निश्चितच प्रेक्षकांची मन या संघानं जिंकलेले आहे. कित्येक मोठमोठे रेकॉर्ड खेळाडूंनी आपल्या नावावरती कोरलेत. बेस्ट बॅटरचे पुरस्कार शुभम सुतार यांनी पटकावलेले आहेत. बेस्ट बॉलरचे पुरस्कार मैदानावरती खऱ्या अर्थानं अजिंक्य खैरी यांनी पटकावलेले आहेत. तर हरी पाडाळे नवनवीन रेकॉर्ड करताना या हंगामामध्ये आपण पाहिलेला आहे. ज्या प्रकारे उल्लेख केला या हंगामातील सर्वाधिक फास्टेस्ट 50 मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पूर्ण करणारा फलंदाज ठरलेले आहेत. असोसिएशनचे खरं तर अध्यक्ष आणि मुळशीचा ढाण्या वाघ म्हणून ज्या खेळाडूची प्रचंड ख्याती हरी पाडाळे म्हाळुंगे संघाकडून मैदानावरती सुंदर कामकाज करतायत. तर दुसऱ्या बाजूला मानदेव क्रिकेट क्लब मान संघाकडून मोस्ट विकेट टेकर बॉलर निलेश मोहिते आलेत. पुन्हा एकदा यावेळेस बॉल हवेमध्ये लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. टॉपेज घेऊन बॉल मैदानावरती शॉर्ट लेगच्या दिशेने जातोय आणि त्यानंतर घेतलेली सिंगल मैदानावरती. पहिल्या 3 ओव्हरमध्ये भरपूर रन्स आल्यात परंतु आता ते विसरायचे आणि पुन्हा एकदा मैदानावरती जोमानं सुरुवात करायची. निलेश मोहिते या षटकामध्ये प्रयत्न करतील कमीत कमी धावा खर्च करण्याचा तर अधिकची डॉट बॉल टाकण्याचा आणि विकेट घेण्याचा. समोर सेट फलंदाज हरी पाडाळे आहेत. निलेश मोहिते उजव्या हाताने ओव्हर द विकेटचा मारा. विकेट टेकर गोलंदाज संधी निर्माण केली. हो लॉंग ऑन मधून मैदानाच्या आतमध्ये नक्की शुभम चेंडूच्या खाली पोहोचले. सुंदर पद्धतीने कॅचिंग पोझिशन मध्ये देखील आले परंतु अंतिम क्षणी चेंडू मैदानावरती निसटला गेलाय आणि त्यानंतर मिळालेले जीवनदान हरी पाडाळे यांना कुठल्या प्रकारे धावेसाठी प्रयत्न केलेला नाहीये. निलेश मोहिते ताकद लावली त्यांनी प्रयत्न केला चांगला बॉल टाकला. बॅटर्सचा फटका फसला होता परंतु जाळं फाटकं निघालं. यावेळेस झेल सुटल्यानंतर ताकदवर तडाखा देख घुमा के अफलातून अप्रतिम षटकार बाय हरी पाडाळे. मॅग्निफिसंट स्ट्रोक आणि या षटकाराबरोबरच धावफलकावरती 63 धावा. एक बात समझ डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो थँक्यू डीजे. बरीचशी नाराजगी निश्चितच संघाचे संघनायक आणि खरं तर निलेश मोहिते यांनी देखील व्यक्त केली कारण विकेटचं महत्त्व ठाऊक आहे. या खेळपट्टीवरती मोठ्या प्रमाणावरती रन्स होतात आणि प्रत्येक टीमकडे टॉप ऑर्डर मध्ये मजबूत बॅटर आहेत आणि धावा रोखण्यासाठी विकेट घेणं हा पर्याय नक्कीच होता. यावेळेस देखील मैदानावरती बिग हिट बिग ब्लास्ट आणि या षटकाराबरोबरच टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. 14 चेंडू आणि 51 धावेंची खेळी वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करतायत हरी पाडाळे. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही. एकदा बॅट वरती करायचे. 14 चेंडू आणि 51 धावा हरी पाडाळे. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. स्पर्धेच्या निमित्तानं उपसरपंच सागर भाऊ मारणे या अतिथी मान्यवरांचं प्रामुख्यानं शुभागमन झालंय. मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वळून कोणी पाहिले नाही म्हणून माळावरच्या चाफ्याचं अडलं नाही. शेवटी पानांनीही साथ सोडली परंतु पठ्ठ्यानं बहरनं सोडलं नाही. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हरी पाडाळे. एक हाती खिंड लढवतायत. जबरदस्त फलंदाजी. हो 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 यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा आहे तो वाईट बॉल. अतिरिक्त धाव्या चेंडूवरती प्राप्त होईल. दरम्यान निश्चितच आपण पाहतोय बिमर साठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. थर्ड अंपायर मात्र चेक करून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. काल देखील मित्रांनो खऱ्या अर्थानं आपण पाहिलं नक्कीच प्री क्वार्टरच्या सामन्यामध्ये कॅच ड्रॉप झाल्यानंतर अंतिम षटकामध्ये खरे तर निलेश धनावडे यांनी केलेली फलंदाजी आणि त्यानंतर निश्चितच एका चांगल्या स्थितीमध्ये टीम पोहोचताना पाहायला मिळाली होती. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे. आणि नक्कीच आपण पाहतोय लवळे संघाचे असणारे उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू रोहित दादा सुर्वे आणि ऋतुराज दादा खरेकर यांच्या माध्यमातून हरी पाडाळे यांच्या 50 धावेंच्या खेळीसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक नक्कीच या ठिकाणी असणार आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून बक्षीस ट्रान्सफर केले गेले. मान्यवरांचं मनपूर्वक मनापासून आभार. तिसऱ्या पंचांकडे निर्णय खरं तर पाठवलेला आहे बिमर साठी. आणि तिसरे पंच या ठिकाणी कळवत आहेत इट्स अ नो बॉल
नो बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. खरं तर प्रथमतः वाईट चेंडू कळवला, त्यानंतर मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली आणि हा चेंडू नो बॉल कळवला गेलाय. बीमर चेंडू फ्री हिट ऑन. हो, फ्री हिटच्या बॉलवरती निडर होऊन फटका तर खेळलाय. बॉल हवेत. मिड ऑफला फिल्डर चेंडूच्या खाली. कॅच इथे होऊ शकणार नाही आणि जरी झाला तरी फलंदाज बाद झाले नसते. फ्री हिटचा बॉल. 2 धावा मिळत आहेत त्या चेंडूवरती आणि या 2 धावेंबरोबर संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचते 72 धावा. जितक्या धावा मित्रांनो पहिल्या डावामध्ये होतील तितक्या धावा चेस करण्याची ताकद खरं तर मानदेवी क्रिकेट क्लब मान संघाकडे देखील आहे. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा हरी पाडाळे. जागेवरतूनच हा फटका तर खेळलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये आहे शुभम माने. आता मात्र कुठल्या प्रकारची चूक इथे होणार नाही. झेल झालाय आणि फलंदाज हरी पाडाळे मैदानाच्या आतमध्ये बाद. तुम्ही साबराया धक्कनाला तुम्हाला भुलतल मजा केला तुम्ही साबराया धक्कनाला भूल मला पडली नजर ही सडली उठाया आधार दिला तुम्ही उठाया आधार दिला न कोई मी नाही बजरा वाली केला. नवीन फलंदाज रोशन चिवे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा आहेत त्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 72 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चांगला स्कोर उभा राहिलाय आणि अजूनही शेवटचे 6 चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत. हे शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी